तू कला केंद्रावरती जातात अजूनमधून हे काही तुम्हाला कल्पना होती? नाही मला ना तालुक्यात कुणालाच नाही. जे ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला. मी आत्ताही कीर्तनात होतो. मी 2.5 तास कीर्तनात बसलेलोय आणि मी कायमच कीर्तनात बसलो. सगळ्या जगाला माहितीये मी तिथं बसलो होतो. ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय ते कसं काय बोलावं कारण ते होऊच शकत नाही. त्यांचं म्हणणे त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथं नेलं. कोण बारीक नाहीये बघा. मी ह्या मताचा आहे. कोण बारीक नाहीये कोण उचलून न्यायला. शेवट मित्र असेल कोण पुढे जातं त्यांची चूक आहे ना. त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे पुढे जायचं पुढे जायचं. भावाला फसवून नेलं तिथं काही असं काही नाही. साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन का? लहान मुलं नाही ते. हे बघा माझं स्पष्ट म्हणणं आहे जे आहे ते आहे. तो त्यांच्याबरोबर गेला ही त्याची चूक. घडलेला प्रकार चुकीचा घडला 100% बघा जे घडलंय ते चुकीचं आहे ते निंदनीय आहे. मी त्याचं समर्थन करणार नाही. जे काय कारवाई असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील तो मला मान्य असेल. जय भीम. काल न्यू अंबिका कला केंद्र वाखारी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे जे कला केंद्र चालवतात त्या ठिकाणी एका माजी आमदाराच्या भावानं गोळीबार केल्याची बातमी वाचण्यात आली. कला केंद्र आपण मनोरंजनासाठी जातो हे असं असताना तिथं वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे जे शंकर मांडेकर भोर वेल्ल्याचे आमदार आहेत त्यांचा जो कोण भाऊ आहे त्याचं नाव चर्चेत येत आहे की त्याने त्या न्यू अंबिका कला केंद्रावर रात्री हवेत गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी तर त्याच्याबद्दल कानावर हात ठेवलेलेच आहेत. अगदी त्या थिएटरचा मालक असलेले अशोक जाधव याने सुद्धा 2 दिवस असा काही प्रकार झालाच नाही अशी नकारघंटा वाजवली होती. नक्की याच्यावर कुणाचं दडपण होतं? का तो सांगत नव्हता? रोहित पवारांनी ट्विट केल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी होते. मग पोलीस यंत्रणेची गोपनीय कक्ष जो काम करत असतो त्यांना काही माहिती मिळाली नाही. ती गुप्तचर यंत्रणा काय काम करते हा प्रश्न निर्माण होतो. का कोणीतरी सत्ताधारी आमदार आहे आणि त्याचा भाऊ आहे म्हणून हा प्रकरण दडपण्याचा डाव होता. बरेच प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. जो थिएटर मालक आहे अशोक जाधव याने स्वतःहून पोलिसांना का कळवलं नाही? मग त्या ठिकाणी ज्या नर्तिका आहेत त्यांच्यातील कुणी का कळवलं नाही? कुणाचा दबाव होता? जरी आज प्रसार माध्यमांसमोर सांगत असतील की गोळीबार झाला असला तरी कोणाला इजा झालेली नाही, कुणी जखमी झालेलं नाही, तरी पोलिसांनी याचा मागोवा घेणं हे गरजेचं आहे. कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळं अशा प्रकारे दडपण आणायचं, पोलीस यंत्रणेवर दबाव आणायचा, जे कोणी साक्ष द्यायला येईल त्यांच्यावर दबाव आणायचा आणि हे प्रकरण दडपायचं असा हा प्रकार चालू आहे. जे अजितदादा पवार हे शिस्तीचे भोगते आहेत, वक्तशीरपणामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा त्यांना गुन्हेगारीबद्दल चीड आहे, हे जे आम्ही वर्तमानपत्रात ऐकतो, वाचतो, पाहतो, मग आज ते त्यांच्या आमदाराच्या भावाने केलेल्या गोळीबाराचं बद्दल काय भूमिका घेत आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. काय झालंय? मी कालच्याच एपिसोड मध्ये सांगितलं की गृहमंत्री कुठे हरवलेत आणि त्याची प्रचिती पुन्हा येते की या लोकांना सत्तेचा माज तरी किती असावा.
माझं कोणीच काही बिघडवणार नाही. या आविर्भावात ही व्यक्ती तिथल्या नर्तकी महिलांच्या अश्लील हावभाव करत गोळीबार करतो. ते लायसन धारक आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. ते पिस्तूल कुठून आलं, ते विक्रेता कोण आहे. मग अशोक जाधव जो थिएटर मालक आहे याने आतापर्यंत काही केलं नाही. संबंधित व्यक्ती जे आहे त्याच्या मागे असणं कुणाचा वध असता आहे याचा सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे. पुणे जिल्हा हा तालुका हा जिल्हा हा अजितदादांचा बालेकिल्ला समजला जातो. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. अजितदादांनी याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. त्या गुन्ह्याची उकल व्यवस्थित करून मकोकासारखी कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे मस्तवाल लोक आहेत यांना कुठेतरी चाप बसेल, अन्यथा चाप बसणार नाही. कारण दिवसेंदिवस आपण पाहतोय हे गुन्हेगारीचं षडयंत्र सतत अखंडपणे चालू आहे. आणि पाहतोय तर कोणतरी आमदाराचा भाऊ आहे, कोणतरी आमदारच आहे, हे प्रकार चाललाय. मागं तर ते जितेश राणेंनी सांगितलंच होतं की सागर बंगल्यावर बसलेला आमचा बॉस आहे, म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस. आपण गुन्हेगारीत पोचताय असं तुमचेच मंत्री सांगतायत आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय हे यातून स्पष्ट होतं. या महाराष्ट्राच्या सुसभ्य संस्कृतीला कायम लागणारं काम करू नका हीच आमची विनंती आहे.